हे एक मातंग समाजाची महिला आहे, हिचा व्हिडिओ बघा तुम्ही अगोदर. जातीवादी कुत्र्यांनो, तुम्ही लेडीजला पण घाण बोलायचं कमी करत नाही. आणि काय म्हणतात, आम्ही बाबासाहेबाचे काय ते भक्त आहेत किंवा काय म्हणतात कार्यकर्ता आहेत. अरे कुत्र्यांनो, लवड्यांनो, तुमची लायकी काय छावाड्यांनो, तुम्ही बायांना कंट्रोल करताय. तुम्हाला लाजा वाटत, तुमच्या मायांनी तुम्हाला उभ्यानं टाकलेलं दिसतंय. मला तुमच्या माईला बहिणीला रस्त्यावर आणा बरं, कसं वाटतंय बघा तुम्हाला. भाड खाऊ हिजड्यांनो, छक्क्यांनो. आणि बघितलं? जे पण बोललाय ना, बघा कशा वृत्तीने बोलून राहिली ती. मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, की अशा रीलमुळं, अशा वाईट कमेंटमुळं जातीवाद निर्माण होतात. आई बहिणीवर शिवी दिली जाते, वाईट पद्धतीने बोलल्या जाते. मग का अशी का बोलता, हे माझं मत आहे. ज्या ठिकाणून जन्माला आलीस तू, तिथून त्या तिलाच तू शिवी देऊन राहिली. मग विचार करा तुम्ही, काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात. हा, अरे तुम्हाला शिक्षणाची गरज आहे, तुम्ही शिकले असाल. मी काही बोलत नाही, मी कोणाही जातीवाद करत नाही, मी मातंग समाजालाही बोलून राहिलो नाही. माझं बोलणं काय आहे, की जे जातीवादी भडवे आहे ते आगा लावून राहिले मांग आणि मारामध्ये. त्यांना मला सांगायचं एकच आहे, की तुम्ही झगडे लावून तुम्हाला मिळणार काय आहे. तुम्ही त्या RSSच्या भडव्यांना आपला बाप बनवला, बाबासाहेबाला कामापुरता बाप बनवलेला. बाबासाहेबाला फक्त तुम्ही यूज करता. कळलं काय. ह्या वर्गीकरणाच्या याच्यातून एकच माहीत पडलं, की बापाचं पोरगच होऊ शकतं, चुलत पोरग होऊ शकत नाही, या घराच्या बाजूचा होऊ शकत नाही. ज्याला समजलं त्याला समजलं माझा व्हिडिओ, माझं बोलणं. कारण तुम्हाला माहीतच आहे, एवढं वातावरण तापलेलं आहे जाती जातीमध्ये, की काय बोलाव काय नाही काही समजत नाही. कुठलाही क्रिएटर बोलतो जातीवर, तो सचिन साठे जातीवर बोलतो. तो म्हणतो अगोदर एका जणानं वक्तव्य केलं होतं, कोण इच्छुक का कोण आहे, हा महाराष्ट्र बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचाच नाही आहे. एकानं तर असं म्हटलं, महारानं आमचं आरक्षण खाल्लं, आरक्षण नाही तर आरक्षणात रोडा टाकला. एक जण असा म्हणतो, जेव्हा माग बाहेर निघतो, जेव्हा पाटील त्याचा चेहरा बघतो तर त्याचा दिवस साजरा जातो. मागाचा चेहरा पाहिला नाही पाटला ना, तर मग काय, त्याचा दिवसच खराब जाते बा. मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा, कसं चालू आहे आपल्या महाराष्ट्रात. तुम्ही रणनीती करून राहिले का, तुम्हाला महाराष्ट्र काय घेणं देणं ते सांगा मला. अरे तुमचं वक्तव्य किती बेकार आहे. मी म्हणत नाही माझा मातंग समाज लय भोळा भाळा आहे, मी मातंग समाजाला काहीच बोलत नाही. ते काही आंडुले पांडुले लोक आहे, हर जातीमध्ये आहे. बौद्धामध्ये पण आंडुले पांडुले आहे, मातंग समाजामध्ये पण आंडुले पांडुले आहे, की ते जातीवाद करून राहिले. जातीवाद करता कायले भडवीचे आहे हो ते सांगा मला. का लय जातीवाद करता तुम्ही, कायले झगडे लावून राहिले, कायले आगा लावून राहिले तुम्ही जाती जातीमध्ये. का आगा लावून काय करता तुम्ही, जीव घेता काय, रक्ताचे पुरव वाढता काय. माझं एकच म्हणणं आहे, कुठल्याही महामानवाला शिवी देऊ नका. तो अण्णाभाऊ साठे असो, बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, त्याचा आदर करा. आरक्षण राहिलं बाजूनं, वर्गीकरणाचं तर राहिलं बाजूनं, तुम्ही तर जातीवाद करून राहिले. एकामेकाच्या मायले शिव्या देऊन राहिले. अरे मायले शिव्या देऊ नका. ज्या जागेतून तुम्ही जन्माला आले ना, त्या जागेतून पुरी सृष्टी जन्माला आली, लक्षात ठेवा. पण अक्कल हो तुम्हाला, अक्कल कुठे येईल. तुमच्या डोक्यात गू भरलेला आहे ना, गू. जोपर्यंत गू निघणार नाही डोक्यातून, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही या गोष्टी. कळलं काय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, असं वक्तव्य करता ना तुम्ही. तुमच्या बापाचं आहे ना आरक्षण, मग हा बाप शेवटपर्यंत ठेवा ना. कशाला बाप बदलवता. हा बाप शेवटपर्यंत का ठेवत नाही ते सांगा मला तुम्ही. कशाला बाप बदलवता रे. कशाला बाप बदलवता ते सांगा मला. बाप बदलाची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो तुम्ही मोठ्या मोठ्या बॅनरवर लावून राहिले, यूज करून राहिले, करा. आम्ही तुम्हाला म्हणत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांचे आहे. पण त्यांच्याच फोटोच्या समोर तुम्ही त्यांच्या जातीतील लोकांना शिवीगाळ करत असाल, तर त्या बाबासाहेबाला काय वाटत असाल, तरी माझ्याच लेकरांना शिवीगाळ करते. माझ्याच लेकरांना शिवीगाळ करते.
त्यांच्या फोटोच्या समोर, बाबासाहेबांच्या फोटोच्या समोर तुम्ही शिवीगाळ करत असाल त्यांच्या लेकराला, तर त्या बाबासाहेबाला वाटत कसं असेल? हा, काय वाटते तुम्हाला? दंगली घडवता, पैलवान आहात, तर राजू थाटेला मारून तुम्ही का स्वतःला पैलवान समजले का? अरे सोळा नाही धंदे, काय कामाचे आहे? जातीवाद कशाला करता? माझा मातांग भाऊ, माझा बौद्ध भाऊ, याच्यामध्ये झगडे कशाला लावता तुम्ही? का लावता झगडे? आरक्षण वर्गीकरण करायचं आहे ना, करा ना, मी काम तो नाही, करा ना. सरकारला जाऊन म्हणा ना, करणार म्हणून लवकर. तुम्ही झगडे का करता ते सांगा मला. वर्गीकरणाचं काहीच घेणं देणं नाही. तुम्ही झगडे का करून राहिले ते सांगा मला. झगडे का करून राहिले? जातीविषयी शिवीगाळ का करता? एकामेकाला ट्रोल काय करता ते सांगा मला. एवढा गांडीत दम आहे का आपल्या झगडे लावणं करण्याचा? अरे कायद्यानं चला ना, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. शिवीगाळ कशाला करता? हा, ट्रोल करून राहिले, शिवीगाळ देऊन राहिले. तुमचं वक्तव्य, तुमचा प्रश्न, तुमचे म्हणजे तुम्ही प्रश्न करून राहिले पण त्याचं उत्तर तुमच्यापाशी नाही आहे. आम्ही प्रश्न करतो त्याचं उत्तर तुमच्यापाशी नाही आहे. हा, माझं म्हणणं एकच आहे, माझा मातंग समाज, माझा बौद्ध बांधव, झगडे झाले पाहिजे नाही. गुन्हा गोविंदानं राहणारे हे दोघं जण भाऊ, याच्यामध्ये तुम्ही दुराचार निर्माण केला, एकमेकाला असे पाहून राहिले आतंकवादी सारखे. हे सगळे भडवी जेव्हा तुमच्या आहे ना, सगळं तुमच्यानं पाहून राहिले. ते तुम्ही जातीवाद निर्माण केला. नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जे मातंग समाजातील ते हरामखोर 3-4 नग आहे, हे तर झगडे तर करूनच राहिले, पण बौद्ध समाजामध्ये पण झगडे लावणारे लोक आहेत का? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय लवजी.